गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर गोंदिया जिला नियोजन समिति की बैठक में आए पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने जिला नियोजन समिति की बैठक लेकर महत्वपूर्ण निर्णय लिए। हालांकि पत्रकारों से बात करते हुए पालक मंत्री ने कहा, यदि पालक मंत्री स्थानीय होता है तो जिले का और अधिक विकास होता है। नवनिर्वाचित पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने कहा कि वे खासदार प्रफुल्ल पटेल द्वारा उन पर दिखाए गए विश्वास को व्यर्थ नहीं जाने देंगे। पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने कहा कि पालक मंत्री के तौर पर मैं साल में 3 बैठकें करके जिले में काम करूंगा। मुझे नहीं पता कि पिछले दिनों में क्या हुआ, लेकिन उन्होंने बैठक में अधिकारियों को जिले में विकास कार्य करने के निर्देश दिए। जिले में निर्वाचित प्रतिनिधियों, विधायकों और जिला परिषद सदस्यों को विश्वास में लेकर कार्य किया जाएगा। इसलिए आगामी दिनों में अधिकारी पालक मंत्री द्वारा दिए गए निर्देशों का पालन करेंगे या नहीं, यह आगामी जिला नियोजन समिति की बैठक के बाद ही पता चलेगा। शासनाने त्या पालकमंत्री म्हणून माझी नियुक्ती केली। ताबडतोबीने आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करून की डीपीटीशी आपण लवकर लावली पाहिजे। शासनाचे नियोजन चालू आहे, त्याच्यामुळे 4-5 दिवसाचा अंतर घेऊन आम्ही तशा प्रकारची नोटीस काढली आणि आज डीपीटीशी घेतली आणि ते नियोजन आपल्याला पुढचं करण्यासाठी तो एक विषय होता। आणि उद्या 26 जानेवारीचा झेंडावंदन पालकमंत्र्यांच्या हस्ते असते, त्याच्यामुळे दुसरा विषय भाऊजी विचारले ना, अगोदर काही पत्रकारांना विचारले, तुमचा जसा अनुभव आहे तसाच माझाही अनुभव आहे की खरं पालकमंत्री करत असताना स्थानिकचाच असला तर तिथं न्याय मिळू शकते। पण सरकारची पॉलिसी आहे, जे ठरले ते ठरले। पण ज्यांना दिले पालकमंत्री नेमले त्यांनी किमान वर्षामध्ये 3 बैठका तर घेतल्या। बैठका घेण्यामागचा काय हेतू आहे, त्याच्यामुळं कामाला जी गती येत असते। बैठक लावली म्हणले की कामाचे ते प्रलंबित भेटत विचारलेले प्रश्न आमदाराचे प्रश्न असतात, त्याच्यामुळे त्याला गती येत असते। म्हणून त्या गोष्टी मी माझ्या बाकीचं काही बोलणं नाही, मागल्याचा माझा काही विषय नाही। तेवढ्या काही 3 बैठका घ्यायच्या, त्याने प्रत्येक बैठक घेणार, आढावा घेणार, लोकप्रतिनिधी सगळ्याचं ऐकून घेणार, जनतेला शासनापासून ज्या ज्या काही विकासासाठी गोष्टी करायच्या त्या आम्ही करण्यासाठी प्रयत्न करणार।